नमस्कार, मी डॉक्टर सर्वे सोमण क्वेश्चन्स इन माइंडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण घेऊन आलोय पुन्हा एक नवीन पॉडकास्ट, पुन्हा एक नवीन विषय. आणि आजच्या या पॉडकास्टचे जे सहप्रायोजक आहेत ते आहेत इम्प्लांट डेंटल क्लिनिक. या क्लिनिकची सुरुवात 2011 साली झाली. डेंटल इम्प्लांट म्हणजे काय हे लोकांना समजण्यासाठी किंवा पटवून देण्यासाठी त्यांना जवळपास 2 वर्ष लागली. आज तंत्रशुद्ध पद्धतीने जवळपास दर महिन्याला सरासरी 30 ते 40 इम्प्लांट्स येथे होतात. यासोबत कॉस्मेटिक डेंटिस्ट्री हे सुद्धा या ठिकाणी होतं. तर इम्प्लांट डेंटल क्लिनिकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला सरांशी संपर्क साधायचा असेल तर इम्प्लांट डेंटल क्लिनिकच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्ही क्लिक करून सरांशी संपर्क साधू शकता. आजच्या या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर आलेले आहेत ते यापूर्वीही आपल्या पॉडकास्टला येऊन गेलेले आहेत. जवळपास 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले, ज्यांची आयुर्वेदावर ठिकठिकाणी व्याख्यानं होतात, जे स्वतः जंगलात जाऊन वैद्यांना आणि विद्यार्थ्यांना जंगलात नेऊन वनस्पतींची माहिती देतात, त्यांना गुरु म्हणून लाभलेत राजवैद्य समीर जमरंगनी सर. असे मित्रम आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर शशिकांत कुंभार सर. सर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजचा विषय जर म्हटला तर आज जो आजार वाढतोय आणि ज्याची भीती लोकांना वाटते असा विषय आज आपण चर्चा करणार आहे आणि सरांचं मार्गदर्शन घेणार आहे, तो म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हटल्यानंतर पहिल्यांदा पोटात गोळा येतो आणि असं होतं की अरे बापरे, मला कॅन्सर झाला, आता मी बरा होऊ शकणार नाही, किंवा मला टेन्शन आलंय, मी काय करू, ह्याच्यात बरे होतात का, अनेक प्रश्न असतात. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज सरांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुम्ही या पॉडकास्टला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. सर मला सांगा, मुळात कॅन्सर म्हणजे काय? प्रथम मी सर्वेचे धन्यवाद मानतो, कारण आयुर्वेदाचा प्रचाराने प्रसार करण्यासाठी मित्रम आयुर्वेद नेहमीच तयार असते. आणि आयुर्वेद सर्व जगामध्ये जावा ह्यासाठी ज्या ज्या काही आपल्याकडून कृती आणि वर्तन होतं तर ते खूप आशादायी असं चित्र आहे माझ्या मते. आणि सर्वेश त्यासाठी खूप प्रयत्न करतोय आणि त्याबद्दल मनापासून मी त्याचे धन्यवाद देतो. अगोदर तर कॅन्सरविषयी बोलताना जसं मगाशी तू म्हणालास की कॅन्सरचं नाव जरी उच्चारलं तरी लोक घाबरतात. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा कॅन्सरचा रुग्ण आढळतो तर त्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात होते. कोण त्या रुग्णाविषयी त्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाही आणि त्याच्या भीतीमुळं त्या रुग्णाच्या सुद्धा मनावर जो परिणाम होतो त्यामुळे त्याच्या आजारावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. तर कॅन्सर हा भीतीदायक आहे का? तर खरोखर कॅन्सर ही एक खूप मोठी गोष्ट आहे की जी अजून सुद्धा मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा इतर कुठल्याही पॅथी असतील तर संपूर्णपणे कळाली असं मला नाही वाटत. किंवा जर समजली असेल तर ती आपल्यापर्यंत, वैद्यांच्यापर्यंत किंवा डॉक्टरांच्यापर्यंत पोहोचली नाहीये. आणि त्यासाठीच आपण त्याच्यावर नेहमी काम करत असतो, संशोधन करत असतो. निरनिराळे आयुर्वेदामधले काही ज्या ग्रंथांच्या मध्ये उल्लेख आहेत त्यांच्या पाठीमागे लागून कॅन्सर या संज्ञेला आधी समजून घेतो. तर आपण पहिल्यांदा मॉडर्न मेडिसिन प्रमाणे कॅन्सर म्हणजे काय अगोदर समजून घेऊ. आणि हे सगळ्यांच्यासाठी आहे, कारण माझे लेक्चर नेहमी होत असतात ते काही वैद्यांच्यासाठी, डॉक्टरांच्यासाठी सुद्धा होत असतात. पण मी अगदी सर्वांना सोप्या भाषेत समजेल अशी गोष्ट सांगतो. कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित झालेली वाढ. म्हणजे ह्या पेशी सामान्यच असतात, ज्या आपल्या शरीरात जशा काम करण्यासाठी लिव्हरच्या, किडनीच्या, मेंदूच्या, स्नायूच्या, हाडांच्या पेशी असतात त्या प्रकारेच ह्या पेशी आहेत. पण त्यांची अनियंत्रित वाढ होते. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे? उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होणं, काही काळ राहणं, त्याचं फंक्शन होणं आणि ते लयाला पावणं, हा विश्वाचा नियम आहे सगळा. पण हा विश्वाचा नियमच इथे टाळला जातो. काही पेशी अशा वागू लागतात की त्या वाढतात, परत स्वतःच्या काही रिप्लिका तयार करतात. म्हणजे आपलं वंश निर्माण करावा ही प्रत्येक जीवाची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. तर त्या पद्धतीनं पुढं त्या आपलं अपत्य तयार करतात, पण स्वतः मरत नाही आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीची अनियंत्रित झालेली वाढ म्हणजे कॅन्सर. आता यालाच आपण असं म्हणू की कॅन्सरमध्ये भीतीची जी गोष्ट आहे ती अशी आहे की आपल्याला त्या गोष्टीचा लय करता येत नाही आणि तो लय नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे. औषधानं मारा करून जर त्या मारल्या गेल्या किंवा कापलं गेलं किंवा ते काढून टाकण्यात आल्या तर काही वेळा त्याच्यामधनं बाहेर पडता येतं,
पण काही वेळा त्याच्या काही प्रिकर्सर जर शरीरात शिल्लक राहिल्या तर तो परत वाढीला लागतो. असा कॅन्सरचा व्ह्यू आहे एकूण. आता कॅन्सरची तुम्ही जी काय माहिती दिली की कॅन्सर म्हणजे काय, की न वाढणार म्हणजे त्याची वाढ होतच असते आणि प्रवृत्ती चेंज होते ह्यांची, पेशींची. तर मग ह्याची कारणं काय आहेत? कारण आता हल्ली असं झालंय की काही झालं तरी दबक्या आवाजात तुम्ही म्हटलात तसं की अरे बापरे कॅन्सर आला, त्याची चर्चा केली जात नाही आणि ती गंभीरता लोकांना माहीत असते पण ते सांगितलंच जात नाही की याला कॅन्सर आहे. तर याची कारणं काय आहेत मुळात कॅन्सर? मुळात आता कॅन्सरची कारणं जर मॉडर्न मेडिसिन प्रमाणे जर पकडलं तर असं म्हणता येईल की पहिलं कारण म्हणजे इडिओपॅथिकच आहे. बऱ्याच वेळा ते सांगतात की जेनेटिक आहे म्हणून, पण जेनेटिक चालू व्हायला कुठल्या तर एखाद्या गोष्टीपासून सुरुवात व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मागच्या पिढीत नाही ना आत्ता आहे असं खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी दिसते. सध्या तरी कॅन्सरचं प्रमाण इतपत आहे की मागच्या पिढीत ते नव्हतं, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याचा अर्थ त्याला कारणं वेगळी आहेत. नुसतंच इडिओपॅथिक म्हणजे ज्याला कारण सांगता येत नाही असं म्हणता कामा नये. तर मला असं वाटतं की सध्याची जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये याचं रहस्य दडलेलं आहे. आणि ते कशाशी संबंध आहे तर खाण्यापिण्याशी जास्त करून संबंध आहे. अतिरिक्त प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला आपण केमिकल युक्त पालेभाज्या, धान्य हे खात आहे तर त्याचा परिणाम शरीरावर कसा येत असणार आहे. तो कसा येत असणार आहे तर सगळ्या गोष्टींचे रिस्पॉन्स बॉडी सेल्समध्ये ठरलेले आहेत. म्हणजे तुमच्या पेशींच्या मध्ये जर भाकरी एखाद्या माणसानं खाल्ली तर त्या भाकरीच्या कार्बोहायड्रेटचं काय करावं हे त्या पेशींना ठरवून दिलेलं आहे. कारण त्यांच्या मेमरीमध्ये, त्यांच्या DNA मध्ये त्याचं ऑलरेडी वर्षानुवर्ष पडलेल्या गोष्टी आहेत की ज्या त्याला पचवण्यासाठी, मेटाबॉलिझम त्याचं होण्यासाठी आवश्यक आहे ते त्याला कळतात. पण आत्तापर्यंत नसलेलं नवीन एखादं केमिकल शरीरात जातंय, ते ॲब्सॉर्ब होतंय आणि ते आता पेशींच्या जवळ पोहोचलंय. त्याच्याशी कसं वागावं हे त्या पेशींना कळत नाही. आणि त्याचा रिस्पॉन्स जो एक्झॅगरेटेड झालेला असतो तो म्हणजे हा कॅन्सर. कारण आपण न मरता ह्याच्यापासून वाचलं पाहिजे असं वाटून त्या अमर व्हायला जातात आणि त्यामुळं पेशींची अनियंत्रित वाढ चालू होते, असं एक थिअरी आहे. दुसरी गोष्ट आहे की फास्ट फूड, जंक फूड या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींच्यामुळं आपल्या बॉडीची इम्युनिटी कमी व्हायला लागते. आणि ती इम्युनिटी कमी झाल्यामुळं सतत होणारे संसर्गजन्य आजार, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला जर समजा सतत फुफ्फुसामध्ये संसर्ग होतोय असं गृहीत धरा की सर्दी, खोकला 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 फार काळ होत राहते, ते पेशी तिथले इरिटेट होत राहणार. बरोबर. आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे संसर्गजन्य आजार हे एक कारण होऊ शकतं. तसंच गर्भाशय मुखाचे कॅन्सर आहेत अशाच पद्धतीनं की वारंवार सर्व्हिसायटिस, म्हणजे गर्भाशय मुखाला जर वारंवार तुम्हाला इन्फेक्शन घडत असेल तर ते कॅन्सरमध्ये नंतर परिवर्तित होऊ शकेल रिस्पॉन्स म्हणून. त्याचबरोबर कॅन्सरला महत्त्वाचं कारणीभूत असते ते तंबाखू. सगळ्यांनाच माहीत आहे तंबाखू खाऊन कुठंही थुंकणं ही तर खूप मोठी लोकांची अत्यंत चुकीची असलेली सवय आहे. कारण तोंडामध्ये ज्यावेळेला तंबाखू जाते तर तंबाखूचा रस कसा सांगितला आयुर्वेदानं, तिखट सांगितलाय. बरोबर. तर त्या तिखटपणाचं इरिटेशन तिथल्या जर सतत पेशींना होत असेल आणि त्या पेशी त्यामुळे डेथ होणार असतील तर त्याचा उलटा रिस्पॉन्स पेशी देतात की मला मरायचंच नाहीये. आणि म्हणून त्याची ओव्हरग्रोथ होत राहते आणि तिथे एखादी गाठ दिसते. एखादं कॉलीफ्लॉवर असेल तसं त्याची एक म्हणजे फ्लॉवर सारखं त्याची उघडलेल्या एखाद्या फुलाप्रमाणे तिथं रचना दिसून येते कॅन्सरची आणि मग त्यानंतर हा कॅन्सर त्यांना दिसायला लागतो. म्हणजे अशा प्रकारची व्यसनं करणं किंवा लाईफस्टाईल चांगली न ठेवणं आणि केमिकलचा अतिरिक्त झालेला मारा, ह्या सगळ्या गोष्टींचा जर हिशोब एकत्र केला तर तो कॅन्सरमुळे कधी परावर्तित होईल हे सांगता येत नाही. खूप चांगली माहिती आणि महत्त्वाची माहिती दिली की आत्ता जंक फूडचं प्रमाण वाढतंय किंवा केमिकल युक्त आहार जर घेत असू आपण तरी होऊ शकतं. तर यातून आपण धडा घ्यायचा आहे की आपली दिनचर्या, आपला आहार विहार आपण नीट ठेवणं हे गरजेचं आहे. सर मला सांगा, बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पेशंट जेव्हा अचानक काहीतरी त्रास होतो आणि मग लक्षात येतं की कॅन्सर झालाय आणि खूप लेट झालाय, तर मग ह्याचं निदान कसं करायचं? कारण बाकीच्या बऱ्याच आजारांना आपण काही टेस्ट करतो किंवा त्यातनं आपल्याला लक्षणं जर अर्ली दिसली तर आपल्याला लक्षात येतं, तर मग ह्याचं निदान कसं होतं?
पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सरचं निदान करण्याचं सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली असेल तर पेशंटचं वजन कमी येणं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ड्रास्टिकली ज्यावेळेला 1-2 महिन्यामध्ये 4-6 किलो वजन कमी येत असेल तर पहिल्यांदा तुम्ही इतर आजारांच्या बरोबर कॅन्सरची शंका घ्यायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही प्रत्येक वेळा वजन कमी झालं म्हणजे कॅन्सरच असायला पाहिजे. तर तो कॅन्सर झालाय का हे पाहण्यासाठी पहिलं लक्षण हे वजन कमी झालंय का. दुसरी गोष्ट आहे की ज्या अवयवात कॅन्सर होत असतो तिथं वेदना असू शकते. प्रत्येक वेळा असेलच असं नाही. काही वेळा स्तनामध्ये अशा ग्रंथी असतात की ज्याचा वेदना नसते. त्याचं ज्यावेळेला ग्रंथी वाढून मोठी गाठ वाढून मोठी होईल त्यावेळेला त्याचं प्रेशर जवळच्या अवयवांच्यावर आल्यामुळं मग तुम्हाला ती वेदना जाणवू शकते. तिसरी गोष्ट आहे की भूक मंदावणं असतं काही आजारांच्या मध्ये. काही मल्टिपल मायलोमासारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये हाडांच्या मध्ये वेदना खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोटांचे आजार असतील तर पोटांचे विकार वाढलेले असतात की ज्याच्यामध्ये पोट खराब होत असतं किंवा वारंवार शौचाला जावं लागत असतं. पोटामध्ये वेदना होत असते. पोटांच्या आजाराची असतं. मेंदूमध्ये एखादी गाठ असेल तर चक्कर येऊन तुम्ही खाली पडलेला असाल. म्हणजे प्रत्येक कॅन्सरचं त्या त्या अवयवांनुसार तशी लक्षणं निर्माण होतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कन्व्हिनियंट मेडिसिन म्हणजे जवळच्या डॉक्टरांच्याकडे गेलाय आणि तुम्ही एखादं औषध घेतलंय आणि लगेच तो आजार कमी झालेला नाही आणि तो वाढत 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 निघाला असं वाटलं तर मग काही रक्ताच्या तपासण्यात जसं आपल्याला जर ओव्हरीचा म्हणजे स्त्री बीजांडाचा जर आजार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला CA-125 सारख्या काही टेस्ट आहेत ब्लडच्या त्या करून तुम्हाला त्याचं असं निदान करू शकतो की पूर्वसूचना देणारं म्हणून बरं का. बरोबर. कारण जोपर्यंत कॅन्सरच्या पेशी मायक्रोस्कोप खाली स्लाइडवर येत नाहीत तोपर्यंत खरं तर कुणी कॅन्सर आहे असं ठामपणे सांगू शकत नाही. तुम्ही फक्त अंदाजच बांधू शकता. मग त्याच्यासाठी CT करा, MRI करा किंवा त्याच्यापेक्षा मोठी टेस्ट आहे ती पेट CT की ज्याच्यामध्ये कोबाल्ट सारखी काही रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्य सोडली जातात शरीरात आणि त्या मूलद्रव्यांचा ट्रेसर शोधला जातो. त्याची ऍक्टिव्हिटी जिथं वाढलेली दिसते तिथं समजतं की तिथं मेटाबॉलिझम वाढलेलं आहे आणि त्याच्यावरनं असं निदान होऊ शकतं की हे कॅन्सर असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर आहे. पण शेवटी जोपर्यंत मायक्रोस्कोप खाली स्लाइड येत नाही तोपर्यंत कोणी असं ठामपणे सांगू शकत नाही की हा कॅन्सरच आहे. तोपर्यंत हे सगळे बाकीचे अंदाज असतात. या ठिकाणी मला एक सांगायचं की जे डॉक्टर्स क्वेश्चन्स इन माइंडवर येत असतात ते आपले अनुभव शेअर करत असतात. त्यामुळं कोणतेही औषध उपचार करताना वैद्यकीय सल्ल्यानुसार करणं अत्यंत गरजेचं आहे. सर तुम्ही सांगितलं की कॅन्सर आता बऱ्याच वेळा काही गाठी तयार होतात तर त्या पेनलेस असतात. त्यामुळं कदाचित असं पण होऊ शकतं की पेशंटला खूप लेट कळलं. कारण जसं प्रत्येक अवयवाचा कॅन्सर वेगळा आहे तशी लक्षणं पण वेगळी आहेत. मग ह्याच्या काही स्टेजेस असतात का. कारण अर्ली स्टेजला कळण्याची शक्यता किती असते आणि जर लेट झालं तर साधारण तुमच्या अनुभवातून असं कधी झालंय की पेशंट आलाय पण या स्टेजला आहे किंवा खूप लेट कळलं असं कधी काय झालंय का. हो बऱ्याच वेळा तसाच तो प्रॉब्लेम मोठा आहे की फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये बऱ्याच वेळा पेशंटकडनं दुर्लक्ष होतं. ती लक्षणं लाजे खातर किंवा भीतीपोटी सांगितली जातात. जसं स्त्रियांच्या बाबतीत आपण फार मोठ्या प्रमाणावर पाहतो की गर्भाशयाचे जर काही विकार होत असतील तर ते सांगितले जात नाहीत. लाजे खातर घरातल्या लोकांना सुद्धा बोललं जात नाही आणि वारंवार होणारा मी म्हणलं मगाशी सर्व्हिसायटिस म्हणजे गर्भाशय मुखाचे काही इन्फेक्शन्स असतात ते सांगितले जात नाहीत. अशा वेळा पेप स्मिअर म्हणून एक टेस्ट असते की तिथून एक बोळा पुसून घेऊन त्यानंतर ती टेस्ट पॉझिटिव्ह येते का पाहिलं जातं. तर अशा टेस्ट करता येतात अर्ली स्टेजमध्ये आणि त्यामुळे लवकर निदान होऊ शकतं. पण ते फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये जर झालं तर खूप चांगले आयुर्वेदिक उपचारांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि पेशंट पूर्ण क्युअर होऊ शकतो. थर्ड आणि फोर्थ स्टेज म्हणजे टप्प्याटप्प्यानं तुमच्यातले शरीरातले कुठं जातात कॅन्सरच्या पेशी त्याच्यावर अवलंबून आहे. जसं कॅन्सर पसरत ज्यावेळेला सगळ्या शरीरात पसरला जातो तर त्याला मेटास्टासिस म्हणतात. समजा सुरुवातीला कॅन्सर तुमचा मुखातच आहे आणि तिथंपर्यंतच आहे तर तो काही थर्ड स्टेज नाही आहे. पण ज्यावेळेला त्याच्या पेशी बाहेर पडून म्हणजे त्या कॅन्सरच्या ट्रेसर सगळीकडे फिरायला लागेल तर काही वेळा मग त्याचे सेकंडरीज लिव्हरमध्ये दिसू शकतात, कधी कधी लंगमध्ये दिसू शकतात, कधी मेंदूमध्ये जातात. तर ही थर्ड किंवा फोर्थ स्टेज असते आणि त्यावेळेलाच हा आजार असाध्यतेकडे निघून जातो. त्यामुळं ज्याला आपण फर्स्ट सेकंड स्टेज म्हणतो त्या बऱ्यापैकी साध्य आहेत. थर्ड आणि फोर्थ स्टेजला बऱ्याच वेळा आपल्याला पेशंटचं बल बघून काम करावं लागतं आणि जर बल चांगलं असेल तरी सुद्धा ते यातनं बाहेर पडू शकतात. बल कमी असेल
तर मात्र ते आजाराला दाद न देता आपल्याला त्याचा विचार असाध्य म्हणून करता येईल. म्हणजे थोडक्यात कोणताही त्रास व्हायला लागला तर रुग्णांनी सेल्फ मेडिकेशन न करता डॉक्टरना दाखवणं गरजेचं आहे आणि आपल्यात शरीरात होणारे जे बदल आहेत, मग सर म्हणाले त्याचं वेट लॉस असेल, भूक मंदावलेली असेल, तर कोणतीही लक्षणं हलक्यात न घेता पहिल्यांदा वैद्यकीय सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता, 26 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तर आयुर्वेदाचा कॅन्सरवर बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? कॅन्सरकडे आयुर्वेद कसं बघतं? हां, आता आपण जनरल माहिती कॅन्सर विषयी सगळी घेतली, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की कॅन्सर हा शब्द आयुर्वेदात कुठं लिहिलाय दाखवा. असं दाखवता येणार नाही, कारण आयुर्वेदानं अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्हाला एखाद्या आजाराचं नाव कळलं नाही तरी चालेल, ते तुम्ही जीवाला लावून घेऊ नका. तुम्हाला काय कळलं पाहिजे तर त्यातले वात, पित्त, कफ, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू आणि त्यांचे मल हे शरीरामध्ये कसे वागतात याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे यांची जर तुम्हाला स्थानं, त्याची फिजिओलॉजी तुम्हाला जर कळली तर मग तुम्हाला कुठल्याही आजाराला घाबरायचं गरज नाहीये. तर आयुर्वेद दृष्टिकोन असा सांगतो की कॅन्सर सारख्या आजारांचं वर्णन कॅन्सर म्हणून नसेल तर त्या विशिष्ट अवयवाचा ज्या वेळेला कॅन्सर होतो त्या ठिकाणी मात्र आयुर्वेदानं खूप चांगल्या पद्धतीनं आजारांचं वर्णन केलं आहे. जसं गळ्याभोवती काही वेळा गाठी आलेल्या असतात, ग्रंथी आलेल्या असतात आणि त्याचं निदान आयुर्वेद वलय करेल, गिलोय करेल किंवा आणखी काहीही करेल की जे त्या आजारामध्ये ज्यावेळेला वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष एकत्र येऊन खूपच मोठ्या प्रमाणात बिघडतात त्यावेळेला त्यांना सन्निपातिक आजार म्हणतात. सन्निपातिक आजार म्हणजे सगळे दोष एकाच वेळेला प्रकुपित झाले असतात, खूप वाढलेले असतात आणि त्यामुळं तो आजार बरा करण्यासाठी कठीण किंवा असाध्यतेकडे निघून जातो. याच्यासाठी आयुर्वेदाचा सिद्धांतच असा आहे की तुम्ही वात, पित्त, कफ म्हणजे जे ज्या कारणातनं हे उत्पन्न झाले ती कारणं नष्ट केली पाहिजेत, नाही की तुम्हाला दिसणारी लक्षणं फक्त घालवली पाहिजे. बरोबर. कारण लक्षणं घालली तर तो मूळ कारण तसंच राहिलं तर तुम्हाला परत आजार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण त्याचं निदान, कॅन्सर ह्या गोष्टीचं निदान करत असताना त्या अवयवाचं निदान आपलं होतं. म्हणजे समजा मेंदूमध्ये एखादी गाठ आहे आणि त्या पेशंटला चक्कर येऊन तो पडतोय, बरोबर आहे. आता त्याला लक्षण काय आलं की शिरशूल, डोकं दुखणं, भ्रम म्हणजे चक्कर येणं. तर ही जी लक्षणं निर्माण झाली आहेत ती कशामुळे झाली आहेत तर भ्रम हे लक्षण त्यांनी वर्णन केलेलं आहे मज्जा धातुगत आहे म्हणून, म्हणजे मेंदूच्या काही पेशींच्या मध्ये ते लक्षण आहे म्हणून. तर मग आयुर्वेदानं सांगितलंय की तुम्ही मज्जागत गोष्टी ज्या वाईट घडतायत त्याच्यावर काम करा आणि त्याच्यावर काम केलं तर कॅन्सरवर काम होणार आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा पाहण्याचा व्ह्यू हा त्या लक्षणांच्यावरनं वात, पित्त, कफ आणि सप्तधातूमध्ये काय बदल झालाय तो असतो आणि तो करेक्ट करणं म्हणजे ट्रीटमेंट. कॅन्सरच्या पेशी ठार मारणं हा आयुर्वेदाचा कधीही उद्देश नाही आहे. आयुर्वेद सांगतं की रक्तधातू बिघडलेला आहे का पहा, किंवा मांस बिघडलंय का बघा, त्यातलं मांसाचा कोथ झाला म्हणजे एखाद्या ठिकाणी गँग्रीन सारखं होऊन बसलेलं आहे आणि तो कॅन्सर आहे असं निदान झालेलं आहे. पण मग कोथ झालेला असताना त्याचं पित्त, रक्त, वात काय बिघडलंय ते बघून ते दुरुस्त करण्याच्या पाठीमागे लागणं म्हणजे कॅन्सर बरा करणं. हा कॅन्सर विषयीचा आयुर्वेदाचा दृष्टिकोन आहे. मग ॲलोपॅथीनुसार किमोथेरपी, रेडिओ हे केलं जातं, तर मग त्याकडे आयुर्वेदाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि किमो आणि रेडिओथेरपी चालू असताना आयुर्वेदिक उपचार आपण घेऊ शकतो का? आणि बऱ्याच वेळा किमो आणि रेडिओचा त्रास होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन होतात, केस गळणं किंवा बरेच त्रास होतात, तर त्याकडं आयुर्वेद कसं बघतं? हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही सगळ्याच गोष्टी मॉडर्न मेडिसिन मधल्या वाईट आहे असं म्हणता येणार नाही. काही गोष्टी खूप चांगल्या असतात, काही गोष्टींचा त्रास होत असतो, तर आपल्याला त्याच्याकडे सजगपणे बघता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर माझं म्हणणं काय, फर्स्ट सेकंड स्टेजमध्ये आहे तो लवकर लक्षात आलाय आणि एखाद्यानं किमो घेतली किंवा रेडिओ घेतली तर तो यातनं बाहेर पण पडतो ना बऱ्याच वेळा. फक्त अपुनर्भव चिकित्सा त्यात नसल्यामुळं परत तो लँड होऊ शकतो. म्हणजे मी काही असे पेशंट बघितलेले आहेत की 4-5 वर्ष झालेले आहेत, पूर्ण बरा झालेला आहे, सगळी ट्रीटमेंट झालेली आहे, त्याला अगदी सर्टिफिकेट सुद्धा दिले, तुला काही झालेलं नाही, तू घरी जा व्यवस्थित, आणि 5 वर्षानंतर परत दुसरीकडे कुठेतरी कॅन्सरची सुरुवात झालेली दिसते. तर तिथं मूळ कारण ट्रीट नाही होत. त्यामुळं किमो, रेडिओ ह्या घेणं, पण जे देत आहेत ते डॉक्टर आणि रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक
ह्यांनी एकदा डॉक्टरांच्या समोर बसून पूर्ण त्याच्याबद्दल डिस्कशन केलं पाहिजे की पेशंटची आत्ताची असणारी तब्येत, त्याचं वय, त्याचा आजार आणि त्या किमोरेडिओचे जे काही साईड इफेक्ट होत असतात लिव्हरवर, किडनीवर, तर त्याविषयी एक ओपन डिस्कशन व्हायला पाहिजे की बाबा हे कितपत योग्य आहे. कारण बऱ्याच वेळा डॉक्टरना सुद्धा माहीत असतं की किमोरेडिओने ह्या पेशंटला मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो, पण ते तसं सांगायला प्रत्येक वेळाच ओपनली जात नाहीत, कारण मग पेशंट खूपच घाबरून जाऊ शकतो म्हणून. दुसरी गोष्ट आहे की रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडून पण असं होतं की हे मुद्दामनच करायला लावा लागलेत का, तर तसंही काही नसतं. डॉक्टरांना पेशंट येन केन प्रकारे बराच करायचा असतो कुठल्याही डॉक्टरना. त्यामुळं त्यांनी सांगतात ते 100% चूक आहे असं मानण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही ओपन डिस्कशन करा, डॉक्टरांशी बसून बोला, सेकंड ओपिनियन घ्या. एक ऑन्कॉलॉजिस्टकडनं दुसऱ्या ऑन्कॉलॉजिस्टकडनं जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. पण किमोरेडिओ जर त्रास होत नसेल, पेशंटचं वय खूप नसेल आणि त्यातनं फायदा होण्याची शक्यता जास्त असेल तर नक्की करायला हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. हे आयुर्वेदाचं मत नव्हे बरं काय. दुसरी गोष्ट आहे की किमोरेडिओ चालू असताना आयुर्वेद देऊ शकतो का औषधं, तर नक्की देऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण आपण जेवण करत असताना, खात असताना किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर, इतर आजार असताना किंवा ICUतल्या पेशंटला सुद्धा इतर औषधं चालू असताना हे औषध देतोच. तर ड्रग इंटरॅक्शन ही गोष्ट इथं का घडत नाही आहे, त्याचं मूळ कारण हे आहे की आपली औषधं ही आहारीय आहेत. जसं घरी आपण भाजी, भाकरी, भात, आमटी सगळं खातो, त्या पद्धतीनं धने, जिरे, सुंठ, ओवा या प्रकारच्या पदार्थामधूनच आपण आयुर्वेदिक औषधं बनवलेली असतात. तर ती जर चालत असतील ॲलोपॅथीच्या कुठल्याही औषधासोबत, तर ही त्याच्याबरोबर चालू शकतात. कारण आयुर्वेदिक औषधं ही अँटीमध्ये काही काम करत नाहीत. जसं ॲलोपॅथीमध्ये काय असतं की अँटी डायबिटिक, अँटी कॅन्सर, अँटी सगळ्या गोष्टी असतात. आयुर्वेद तसं म्हणत नाही. आयुर्वेदिक औषधं ही फिजिओलॉजी नॉर्मल करण्यासाठी दिली. आजार कोण बरं करतं? निसर्ग. ते शरीर बरं करणार आहे ना. बरोबर. आपण त्या शरीराला फक्त हा रिस्पॉन्स किंवा एक स्टिम्युला देतो की हे योग्य प्रकारे तुझं वागणं आहे आणि तसं तू वाग. इतकं सोपं ते आहे आयुर्वेदिक औषधं. त्यामुळे किमोरेडिओ जरी चालू असेल, कुठलेही ड्रग्ज चालू असेल, तर तुम्ही बिनधास्त औषधं देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सरांनी आता सांगितलं की आयुर्वेदाकडे अँटी असं काही नाही आहे, जे बरं करण्यासाठी जे लागतं साम्यावस्थेत आणण्यासाठी तर आहारीय औषधं असतात. त्यामुळे केमिकल रिॲक्शनवर होण्याचा काही प्रश्न नसतो. आणि निसर्ग, जर आपण बाकीचं सगळं चांगलं ठेवलं तर आयुर्वेदिक औषधं घेऊन निसर्गच आपल्याला, आपलं शरीरच बरं करायला आपल्यालाच मदत करत असतं. सर आता यामध्ये मग जसं अँटी कॅन्सरस, अँटी डायबेटिक, तर या कॅन्सरमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते किंवा आयुर्वेदिक कशी औषधं वापरली जातात? हां, आता कॅन्सरमधली जी औषधं आहेत, तर मी औषधाचं कुठलंही नाव घेणार नाही. कारण का, काही लोक हिरक भस्म वापरतात, काही सोनं वापरतात, काही चांदी भस्म सुद्धा वापरतात. ह्याच्यामध्ये साधं हळदीच्या पेटंटसाठी केवढा मोठा लढा झाला कॅन्सर विरुद्ध, आहे की नाही. तर मला असं वाटतं की हळद म्हणजे कॅन्सर असं समीकरण तुम्ही लावूच नका. कारण असं आयुर्वेदात समीकरण मुळातच नाही आहे. कारण त्याच्यामधलं एखादं कॅम्पोथेसिन सारखं ड्रग काढून अँटी कॅन्सर म्हणून वापरणं हा आयुर्वेदाचा कधी उद्देश नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, मी मगाशी म्हणालो तसं की आपल्याला फिजिओलॉजी नॉर्मल करायची आहे, बरोबर आहे. मग आयुर्वेदात जी औषधं आहेत ती काही एकच लिहिलेली नाहीत ना की ह्या अवस्थेमध्ये हेच वापरा म्हणून. त्या आजाराची लक्षणं दिसतील त्या पद्धतीनं ती औषधं येतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा डोळ्याचा कॅन्सर झालेला आहे आणि डोळ्यामध्ये ते लक्षणं दिसत आहेत आपल्याला, आणि त्या ठिकाणी वाटलं त्या वैद्याला तर तो त्रिफळा चूर्ण वापरेल. मग ते पोटात देईल, त्याचं तूप एखादं सिद्ध करून देईल किंवा त्याचा फांट करून, म्हणजे ते भिजवून पाण्यामध्ये आणि वस्त्रगाळ करून ते पाणी थेंब थेंब डोळ्यात घालेल. हां, किंवा डोळ्याला पुटपाक म्हणजे वर्ण एखादं उडदाचं पाळं करून त्यात तेल टाकून ठेवेल औषधी. तर प्रत्येक वेळा कॅन्सरमध्ये खूप वेगळी वेगळी अशी औषधं वापरली जातात. ती त्या स्टेजनुसार, त्या रुग्णाच्या बलानुसार, प्रकृतीनुसार प्रत्येक वेळा व्हेरी होतात. म्हणजे एकच औषध सगळ्या प्रकारच्या कॅन्सरला असं वापरलं जात नाही. प्रत्येक वेळा त्या रुग्णाच्या बलाचा, प्रकृतीचा आणि त्या आजाराचा विचार करून मग तशा पद्धतीने ते औषधं वापरली जातात. म्हणून आपल्याला फर्स्ट आणि सेकंड स्टेजमधून तर साफ लगेच बरे होताना रुग्ण दिसतात. आणि काही वेळा थर्ड फोर्थ स्टेजमध्ये ज्या वेळेला त्यांचं
बल अगदी कमी आहे आणि पेशंट रुग्ण अगदी कमी जगणार आहे असं वाटत असेल तर त्याला खूप मोठ्या पुढंपर्यंत आपल्याला जगवता येतं. हा आयुर्वेदाचा उद्देश आहे. कॅन्सर हा कोणत्या भागाचा आहे, कोणत्या ठिकाणचा आहे, म्हणजे डोळे, गर्भाशय, त्यानुसार आयुर्वेदाची औषधंही पण बदलत असतात आणि त्या लक्षणांनुसार झालेल्या जो अवयव आहे त्यानुसार ती ट्रीटमेंट केली जाते. तर सर मग याला मुळात प्रतिबंध कसा करायचा, म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं, आणि त्यानंतर आपण सरांच्या अनुभवावर पण येणार आहे. पण त्याआधी मला सांगा की होऊच नाही, आता तुम्ही म्हटला की जंक फूड किंवा काय, पण बऱ्याच वेळा असं असतं की बाबा मी निरोगी आहे, मला कुठलं व्यसन नाही आहे, किंवा माझा आहार विहार पण व्यवस्थित आहे, माझ्याकडं म्हणजे हेरिडिटरी पण काय नाही आहे, पण मला कॅन्सर झाला, तर या मागं काय सांगाल आणि प्रतिबंध कसा करणार? हां, पहिल्यांदा मगाशी मी म्हणालोच की ही लाईफस्टाईलच ह्याला कारणीभूत आहे. ती कारणं झाली, त्या कारणाच्या विरुद्ध वागणं म्हणजे प्रतिबंध करणं. तर सोपं काय आहे की तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ जिथं कुठंही सेंद्रिय खतं वापरलेलं किंवा जे केमिकलयुक्त कीटकनाशकं किंवा तणनाशकं न वापरलेली नाहीत असं काही सेंद्रिय पालेभाज्या, फळभाज्या, फळं किंवा धान्य मिळत असेल तर ते प्रत्येकानं घेतलं पाहिजे. भले ते थोडं महाग लागलं तरी काही हरकत नाही, कारण कॅन्सर झाल्यानंतर त्याचा जो तुम्ही खर्च करणार आहे त्याच्या अगदी शतांश कमी पटीनं तुम्हाला ते धान्य मिळणार आहे. तर त्या शेतकऱ्याला पण उत्साह मिळेल की बाबा मी अशा पद्धतीचं बनवतोय अन्न आणि हे लोक माझ्याकडनं घेऊ शकतात. त्यामुळं पहिली गोष्ट अशी करा की सेंद्रिय गोष्टी वापरायला चालू केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की इम्युनिटी कमी करतील असे जे जंक फूड आहे तर ते वारंवार खाणं टाळलं पाहिजे. फास्ट फूड आहे ते पूर्णपणे टाळलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ते व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, कारण सगळ्यात जास्त आणि ते पण आशियन कंट्रीमध्ये शक्यतो तंबाखू मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. आणि म्हणून जर तुम्ही टाटासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला तर मुखाचे म्हणजे तोंडाचे कॅन्सर सगळ्यात जास्त तुम्हाला दिसून येतील. मग जोपर्यंत कॅन्सर होत नाही तोपर्यंत त्या रुग्णाचं म्हणणंच असतं की मी खाल्ली आहे तंबाखू, मला अजून झालेलं नाही कारण मी 20 वर्ष खातोय, आणि जवळचा दुसरा कोणतरी एक जण आहे त्या तोंडाला बघा कॅन्सर झालेला आहे आणि तो काही तंबाखू खात नाही, मग मी तंबाखू का सोडू. तर हे सगळं मिथ आहे, म्हणजे हे सगळं तुमच्या कल्पनाशक्तीचा विलास आहे. कधी होणार हे आपल्या कुणालाही माहीत नाही. तो झाल्यानंतर मग तुमची जी धावपळ होणार आहे ती टाळायची असते तर ते आजच सोडलं पाहिजे. तुम्ही त्याला लॉजिक लावून बसू नका. आणि दुसरी गोष्ट आहे ते सोडून सुद्धा मी जसं मगाशी म्हणालो की व्यसन नाही आहे, पण वारंवार जर तिथे एखादं इन्फेक्शन होत असेल मुखामध्ये, समजा वारंवार तुम्हाला तोंड येण्याचा त्रास आहे, आता ते पोषण मूल्य कमी असल्यामुळे असेल किंवा उष्णता शरीरातली वाढत असेल, तुमचं रक्त वारंवार खराब होत असेल, ग्रहणीसारख्या काही आजारामध्ये म्हणजे पोटाच्या विकारामध्ये आयुर्वेदानं सांगितलं की मुखपाक म्हणजे वारंवार तोंड येणं होऊ शकतं, तर मूळ ते ट्रीट करायला पाहिजे ना. तर मग पुढं तुम्हाला हे येणार नाहीये, असा त्रास होणार नाही किंवा कॅन्सरकडे तुम्ही वळणार नाहीये. तर ह्या गोष्टी सतत करत राहणं म्हणजे आयुर्वेद असं मला वाटतं, म्हणजे प्रतिबंध. तिथनं पुढं तुम्हाला आजार होत नाही. सरांनी आता खूप चांगली माहिती दिली आणि महत्वाची माहिती दिली की कॅन्सर हा घाबरण्याचं कारण नाही आहे, आपण सजग असणं गरजेचं आहे. सर आता येऊया आपण तुमच्या अनुभवांकडं. 25-26 वर्षात तुम्ही अनेक पेशंट ट्रीट केलेत, अनेक रुग्ण बघितलेत, तर मुळात पहिल्यांदा मला असा प्रश्न आहे की जो कॅन्सर आपण विषय घेतलाय त्याचं लिंग गुणोत्तर काय आहे, म्हणजे कोणत्या वयोगटात अमुक कॅन्सर हा बाबा जास्त प्रमाणात आढळला आहे किंवा आफ्टर 60+ या पद्धतीचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळला आहे, असं काय आहे का असं काय नाही आहे त्याच्यात? नाही, कॅन्सरमध्ये आहेच. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पूर्वीच्या काळामध्ये 60च्या पुढं जास्त करून कॅन्सरचे आजार दिसून यायचे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे कॅन्सर कुठले होते तर प्रोस्टेट कॅन्सर एक, की ज्याच्यामध्ये पुरुष ग्रंथी म्हणून आपल्या 2 ज्या ह्या ब्लॅडर म्हणजे आपल्या युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय जिथं आहे तर त्याच्या पुढच्या बाजूला एक ग्रंथी असते फक्त पुरुषांच्यामध्ये, तर त्या ग्रंथीला सूज येते, त्याची वाढ होते आणि त्याच्यात काही वेळा कॅन्सर डिटेक्ट होतो. तर असे प्रोस्टेट कॅन्सर आणि स्त्रियांच्यामध्ये गर्भाशयाचे कॅन्सर हे मेन होते, आणि नंतर स्तनांचे कॅन्सर आणि ओरल कॅन्सर म्हणजे जे मुखाचे कॅन्सर असायचे ते तर 40च्या पुढं असायचे, 40-50च्या पुढं. म्हणजे ह्यांचं प्रमाण पुरुषांच्या मध्ये जास्त असायचं
मुखाच्या कॅन्सरचं, स्त्रियांच्यामध्ये गर्भाशय आणि स्तनाचे कॅन्सर आणि वय वाढल्यानंतर प्रोस्टेटचे कॅन्सर हे मुख्यत्वे दिसायचे. पण अलीकडच्या काळामध्ये असा दिसून आले की लहान मुलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढीस लागलेलं आहे बरं का. आणि मी मगाशी म्हणालो तसं त्याचं कारण खाण्यापिण्यातच आहे की जे आपण केमिकलयुक्त भेसळयुक्त अन्न खातोय की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तणनाशकं कीटकनाशकं मारले आहेत, कारण ते शेवटीला त्यांच्या पानातून किंवा त्यांच्या फळातून ते ॲब्सॉर्बच होणार आहे आत. बरोबर. आणि काही ग्रोथ हार्मोन सुद्धा वापरले जातात. तुम्हाला माहीत नसेल पण बऱ्याच म्हैशींना किंवा गायींना दूध जास्त यावं म्हणून ऑक्सिटोसिन सारखी काही इंजेक्शन्स वापरले जातात, हार्मोन्स वापरले जातात. काही लवकर पालेभाज्या मोठ्या व्हाव्यात म्हणून काही केमिकल्स सुद्धा आहेत की जे दिलं की ताबडतोब एका रात्रीमध्ये भाजी मोठी होते. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या ग्रोथ हार्मोन असणार आहेत. मग मला एक सांगा की त्या वनस्पतींच्या पेशीमध्ये ग्रोथ हार्मोन गेलेला आहे, त्याच्या DNA मध्ये आता त्याचा स्टिम्युलाय आहे आणि ती भाजी तुम्ही खाल्लाय, तर असं होऊ शकणार आहे की नाही की ती भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या सुद्धा DNA ला तुमच्या सुद्धा पेशीला तसा स्टिम्युलाय मिळेल आणि त्याचं ग्रोथ व्हायला लागेल. बरोबर आहे ना. तर असं झाल्यामुळं सुद्धा बऱ्याच वेळा कॅन्सर दिसून येतात. मग लहान मुलांच्यात तर व्यसनं जास्त नसतात किंवा त्यांना इरिटेशन किंवा फार इन्फेक्शन झाले असं होत नाही, तरी सुद्धा ते दिसायला लागलेत. तर त्याच्या वेळेला आपण याचाच विचार पाहिजे की ते गर्भाशयात असताना सुद्धा त्याच्या मातेनं जो केमिकलयुक्त आहार घेतलेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा काही वेळा कॅन्सर लहान मुलांच्यात दिसू शकेल. मग त्याच्यामध्ये मेंदूचे कॅन्सर आहेत लहान मुलांच्या मध्ये झालेले, काही मुलांच्या मध्ये पोटाचे कॅन्सर दिसून आलेले आहेत, काही मुलांच्या मध्ये हाडाचे कॅन्सर दिसून आलेले आहेत. तर हे सगळे कॅन्सरचे प्रकार आता मुलांच्या मध्ये सुद्धा वाढीत लागले, जे एक 20 वर्षाच्या पाठीमागे एवढं प्रमाणच नव्हतं त्याचं काही. पण सध्या हे गुणोत्तर मुलांच्या मध्ये सुद्धा वाढायला कॅन्सरचं चालू झालेलं आहे. मग कॅन्सरचं गुणोत्तर वाढते तर असं काही ऑब्झर्वेशन आहे का की जेंट्स म्हणजे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जर आता बघितलं ढोबळमानानं, तर आता तुम्ही सांगितलं की स्त्रियांमध्ये स्तनांचे कॅन्सर गर्भाशयाचे कॅन्सर म्हणजे जास्त प्रमाण, पण एक ढोबळमानानं जर उद्या विचार केला की बाबा एक 100 रुग्ण असतील तर आज हे प्रमाण कसं आहे की पुरुषांमध्येच अजून कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे का स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे? नाही, पुरुषांच्या मध्ये जास्त आहेत कारण व्यसनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे पुरुषांचे ओरल कॅन्सरमुळे त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आता हे जे कॅन्सरचे सगळे रुग्ण आहेत हे तुम्हाला टाटासारख्या सेंटरमध्ये जाऊन बघायला पाहिजेत की तिथं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला म्हणजे तो जो वॉर्ड आहे तो खूप मोठा आहे. बरोबर. की ज्याच्यामध्ये ओरल कॅन्सर आहेत आणि जिथं गिळताच येत नाही, मग ते परत ओरल कॅन्सर आत जातो आणि मग तुमच्या अन्ननलिकेला चालवतो आणि तिथं पण स्टमकला सुद्धा. आता मगाशी जी कारणं सांगितलीत मी त्यामध्ये काही 2 कारणं महत्त्वाची सुटून गेली जी कॅन्सर होण्याला कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ते एक्सरेज, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जर एक्सरेचं पेनिट्रेशन होत राहिलं रेडिएशनचं तर एक्सरे रेडिएशनमुळे सुद्धा कॅन्सर होताना दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट आहे ती काही ड्रग्स, म्हणजे काही मॉडर्न मेडिसिनचे असे काही ड्रग्स आहेत की ज्याचा रिस्पॉन्स शरीराला वेगळा मिळू शकतो, ज्याच्यामुळे प्रिडिस्पोज होऊ शकतात. जसं मध्ये रॅनिटेडिनवर पूर्ण बंदी घातलेली होती, परत ती का उठवली माहीत नाही. पण सतत जर तुम्ही अँटॅसिड घेत राहिला, मी आता मगाशी जसं म्हणलं की गालात तुम्ही ठेवले तंबाखू तर त्याचं इरिटेशन त्या पेशींना होतंय म्हणून त्याची ग्रोथ झाली. तसं सतत तुम्हाला पित्त वाढण्याचा विकार आहे, सतत जळजळतं मळमळतं पित्ताचा त्रास होतो. मग सुरुवातीला डॉक्टरांच्याकडून दाखवलं जातं, डॉक्टर म्हणतात की ओमेजची एक गोळी घे किंवा ही एक गोळी घे आणि ठीक आहे एक 4-5 दिवस घे एवढं सांगितलं असतं. पण नंतर तो रुग्ण काय करतो, त्याला ते खाल्ल्यानंतर जर जळजळायचं थांबत असेल तर तो जाणार आणि सतत त्या गोळ्या खाणार. ज्यावेळेला सतत अशा गोळ्या खाण्यात येतात त्यावेळेला ह्या ॲसिड पंप इनिबिटर सुद्धा असतात, म्हणजे ॲसिड जे उतरायला पाहिजे आतड्यामध्ये अन्न पचनासाठी ते उतरत नाही, मग ते थांबवलं जातं ना पित्त. मग त्या पेशी ज्या ते पित्त तयार करतात त्यांनी कसं वागायचं, मग की त्यांना कळलं पाहिजे ना की बाबा मला आता कसं वागायचं, कारण हे तर थांबवतोय माणूस सतत आणि त्याच्यामुळं सेल रिस्पॉन्स तुमचा बदलू शकतो. त्यामुळं औषध म्हणजे जीवन असं हे डोक्यात जे लोकांच्या आहे ते सतत काढून टाकलं पाहिजे. औषध म्हणजे जीवन नव्हे.
तुमची लाईफस्टाईल तुम्ही करा, मग औषधच खावी लागणार नाही आणि परत त्याचे दुष्परिणाम होणार नाही. ही साधी सोपी सरळ असलेली गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. आता आपण येऊया अनुभवांकडे. आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासात 25-26 वर्षाच्या अनुभवातले काही महत्त्वाचे अनुभव की जे तुम्हाला सांगावेसे वाटतायत, ज्यांना कॅन्सर झालाय यांना पण एक आशेचा किरण मिळेल आणि मुळात कोणाला होऊच नाही पण ज्यांना झालाय जे हा पॉडकास्ट बघतात त्यांना सुद्धा जगण्याची एक नवीन उमेद मिळेल. खूप अनुभव आहेत कॅन्सरचे, एवढ्या वर्षामध्ये खूप पाहिलेले पेशंट आहेत. पण सुरुवात ज्या पेशंटपासून झाली त्या पेशंटचं मी उदाहरण मला सांगू वाटतं इच्छितो. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला मी नुकतीच आयुर्वेदिक प्रॅक्टिस चालू केली होती नव्यानं, आणि एक रुग्णा माझ्याकडे आली. ती साधारण 60-70च्या आसपास असलेली होती, म्हणजे वृद्ध महिला होती, आणि तिला लिव्हरच्या वर एक गाठ होती, ग्रंथी होती, आणि ती अगदी म्हणजे फार मोठी अशी गाठ होती. म्हणजे अगदी नारळ जसा असतो, अर्धा नारळ जसा दिसेल तसं ती गाठ होती. आणि ती नुकतंच डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट माझ्याकडे आली होती. एका ऑन्कॉलॉजिस्टकडे होती ॲडमिट, आणि ते ऑन्कॉलॉजिस्टने सांगितलं की यांचं वय बघता आणि किमो रेडिओ सहन होणार नाही ना, आणि एक 7-8 दिवसाची ही साथी आहे, त्यामुळे तुम्ही घरी घेऊन जावा आणि काय खायला प्यायला घाला, घरी नेऊन ठेवा तुम्ही. मग ती आल्यानंतर मी आपली औषधं चालू केली. त्यांना त्यानंतर कुठलंही ॲलोपॅथीचं एक पेन किलर सुद्धा मी दिलं नव्हतं, किंवा त्यांनी सुद्धा घेतलं नव्हतं. त्या रुग्णांना सुद्धा मला ती साथ दिली हे एवढं सांगू शकतो. तर प्रत्येक वेळा सगळे पेशंट बरेच झाले पाहिजेत असं ह्या खुर्चीत बसल्यावर वाटणं साहजिकच आहे, मला ते वाटलंच पाहिजे. पण आयुर्वेदातच जर साध्य बरे होणारे म्हणजे असाध्य म्हणजे न बरे होणारे, याप्य म्हणजे ज्याला कायम औषधाचा टिकू लागेल, आणि कृच्छ साध्य बरे व्हायला कठीण, आणि काही आजार असतात ते सहज सुखसाध्य म्हणजे सहज थोडं औषधी लंघन केलं पेशंट बरा, असं वर्णनच करून ठेवलं. तर संनिपातिक आजार घेऊन म्हणजे वातपित्त कफ सगळं बिघडलेलं होतं, धातू बिघडले होते. अशा परिस्थिती रुग्ण आल्यानंतर मी त्यांना बाहेर बसवलं आणि अगोदर त्यांच्या मिस्टरना सांगितलं की बाबा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की 7 दिवस म्हणतात, पण मला असं वाटत नाही हे जास्त यापेक्षा जगतील. फक्त तुम्हाला मी सांगतो ते फॉलो करावं लागेल, त्याची तयारी असेल तर आपण ट्रीटमेंट चालू करूया. कारण का तुम्हाला हे स्पष्ट माहीत पाहिजे की ही रुग्ण 100% वाचून अगदी नॉर्मल होईल असं मी सांगू शकणार नाही. बरोबर. तर हे सांगून मी त्याला चिकित्सा चालू केली. औषधं चालू केल्यानंतर मग तिच्या पेन कमी आल्या, तिला अगदीच चालता येत नव्हतं किंवा हे करता येत नव्हतं. मग ती म्हणजे पहिल्यांदाच दाखवायला गाडीतून कशी तर माझ्यापर्यंत आल्या होत्या. त्यांना कोणता कॅन्सर झाला होता? ह्याचा ट्युमर होता तो ह्याचा लिव्हरचा. तर लिव्हरचा म्हणजे लिव्हरच्या वरच्या बाजूला, लिव्हरमध्ये नव्हता आत. तर ती रुग्ण नंतर मला घरीच व्हिजिटला जायला लागले, इतकी बेडरिडन होती. तर ज्यावेळेला ती गेलो घरी त्यावेळेला बघितलं की ते निश्चेष पडून असायचे आणि तिला वेदना खूप असायच्या. औषधं चालू केल्यानंतर मग वेदना हळूहळू कमी यायला लागल्या तिच्या. कमी आल्यानंतर ती ग्रंथी तिथून काढून टाकणं खूप गरजेचं वाटत होतं मला. पण ऑपरेशन तर आपल्याला करायचं नाही, हे आपण ठरवलं होतं की याला ऑपरेशन आता शक्य नाही आहे लावणं. तर मग आयुर्वेदातली ज्या ग्रंथींची चिकित्सा आहे ती आपण चालू केली. त्यात पस सारखं दिसायला लागल्यावर मग विध्रदीची चिकित्सा चालू केली, आणि त्या चिकित्सेमुळं तो विध्रदी एक दिवशी मी रत्नागिरीला व्हिजिटला निघालो होतो आणि मला त्यांचा कॉल आला की ते फुटलंय म्हणून, पण ते प्रॉपर वाहत नाही आहे, तेवढं त्यातनं बाहेर पडणं झाले. मग मी सांगितलं की एक औषध तुम्ही दवाखान्यात जाऊन घेऊन या, आणि मी फोन करून सांगितलं की दवाखान्यात हे औषध त्यांना तयार करून द्या, आणि ते चूर्ण त्यांनी दिलं दवाखान्यात माझ्या. तर त्याचं वर्णन करतानाच असं आहे, त्या गणाचं वर्णन आहे वरुणादी गणाचं, की जर एखादी विध्रदी आहे तर ती भळाभळा वाहायला पाहिजे असेल तर हे औषध द्या, सगळं निसरावून जाईल. आणि मी दुसऱ्या दिवशी परत येऊपर्यंत ती जखम पूर्ण वाहून गेली होती. तिथला पूर्ण तो ग्रंथी जसं एखादं ऑपरेशन केल्यानंतर गाठ काढून बाजूला ठेवावी तितक्या सहज ते पडून गेलं होतं. आणि इतका मोठा तिथं ती जखम होती की त्याच्या आतनं लिव्हर पूर्ण दिसत होतं. श्वासाचा आवाज, त्या फुफ्फुसांचा आवाज त्या जखमेतून बाहेर येत होता, इतकं मोठं होतं. पण इतकं होऊन सुद्धा त्या दोघांचा नवरा बायकोंचा माझ्यावर एवढा विश्वास होता की त्यांनी कुठेही ॲडमिट केलं नाही, कुठेही डॉक्टरना बोलून इंजेक्शन दिलं नाही दुखण्याचं. मग त्यानंतर ती जखम धुण्याचं
आणि त्याला औषधं लावण्याचं आणि पोटात औषध देण्याचं हे कार्य त्यांचं चालू राहिलं. हळूहळू हळू करून ती जखम पूर्ण भरून आली. जे 7 दिवस म्हणत होते त्यांची चिकित्सा 2 महिने 3 महिने त्यात चालू राहिली. ती जखम भरून आली. त्या बाई हिंडायला फिरायला लागल्या, बागेत पाणी घालून सगळ्या फुलझाडांना येऊन तिथल्या तिथल्या घरातल्या फिरायला लागल्या. म्हणजे जवळजवळ वर्षभर त्या चांगल्या राहिल्या. नंतर सेकंडरी डेव्हलप झाले, म्हणजे दुसऱ्या अशाच ग्रंथींची माळ उत्पन्न झाली, ज्याला आयुर्वेदामध्ये ग्रंथी विसर्प म्हणतात, तो तिथे निर्माण झाला. आणि ग्रंथी विसर्पाच्या बाबतीत जर लक्षणं दिसत असतील तर आयुर्वेदानं असाध्य सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते पेशंट जाणार हे मला माहीत होतं. पण काही वर्षानं कळलेली गोष्ट म्हणजे त्या गेल्या त्यानंतर काही वर्षानं माझ्याकडे एक स्टुडंट आली आणि ती म्हटली की सर तुमच्याकडे मला शिकायला यायचं आहे. ठीक आहे, ये तू थांब इथं, पहा पेशंट, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती म्हणाली की मी कोण आहे, तुम्ही ओळखलं का? तर नाही म्हटलं, मला नाही कळालं. तर ती म्हणली ज्या आजींना तुम्ही 10 वर्षापूर्वी ट्रीटमेंट देत होता त्यांची मी नात आहे आणि तुमच्याकडे बघूनच मला आयुर्वेद करायची इच्छा झाली, मी BMS झाली. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी जे अपेक्षित आहे मला ते इथं आहे. बरोबर. म्हणजे त्यांना त्या आयुर्वेदाचं महत्त्व कळलं की जे 7 दिवसात पेशंट झालं ते 1 वर्ष राहू शकतं. हे 3rd स्टेज 4th स्टेजमध्ये असलेल्या गोष्टी आहेत. पण असे असंख्य रुग्ण त्यानंतर भेटले की ज्यांना ओरल कॅन्सर झालेला आहे, किमो रेडिओ चालू आहे, औषधं आपली पण चालू आहेत आणि त्यातनं पूर्ण बाहेर पडले. अपुनर्भव चिकित्सा ज्यांना केलेली आहे त्यांना आता गेली, खरं तर असं कॅन्सरच्या बाबतीत म्हणलं जातं ॲलोपॅथीमध्ये सुद्धा की 10 वर्ष जर परत आला नाही कॅन्सर तर त्या माणसाला कॅन्सर होणार नाही. तर 14 वर्ष होऊन गेले त्या रुग्णांना परत सुद्धा कॅन्सर झालेला नाही. असे कित्येक रुग्ण आहेत. काही प्रोस्टेट कॅन्सरचे आहेत, काही गर्भाशय मुखाचे कॅन्सर असले आहेत. आत्ता सध्या रिसेंटली चालू असणारे एक पेशंट आहे, आपल्या इथले जवळच्या सांगलीतलेच आहेत. तर त्यांचं लिव्हरला कॅन्सर आहे आणि तरीसुद्धा ज्यावेळेला त्या आल्या त्यावेळेला पोटात पूर्णपणे पाणी, जलोदर म्हणजे असायटिस मोठा, पेशंटला चालताना धाप लागायची, भूक कमी, बोलायला सुद्धा त्रास व्हायचा. असं त्या आजी आल्या. त्यांना मी समजावून सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे ह्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला पोटावर प्रेशर आलंय म्हणून तुम्हाला तसं वाटते की आता मला त्रास व्हायला लागला आहे, श्वास घ्यायला वगैरे. तरी तुम्हाला 7 दिवसात मी तुमची लक्षणं कमी करून देतो. फक्त 7 दिवसात. फक्त मी सांगतो ते कराल का? तर ते करतो म्हणाले. आणि त्यांना मग फक्त गाईच्या दुधावर ठेवलं, देशी गाईच्या दुधावर ठेवलं. दुसरं काहीही खायचं नाही, एक घासही जेवण घ्यायचं नाही किंवा पाणी सुद्धा प्यायचं नाही. फक्त तहान लागली तर गाईचं दूध, भूक लागली तरी गाईचं दूध. आणि त्या आजी आत्ता मला वाटतं 1 महिना होत आला, एकदम चांगल्या झालेल्या आहेत. त्यांचं पोट पूर्ण सपाट झालेलं आहे, पोटामध्ये आता पाणी नाही आहे, बोलताना अजिबात धाप लागत नाहीत, फोनवर माझ्याबरोबर अगदी हसत हसत बोलत असतात. क्वचित एखादी कळ आली तर येते, नाहीतर येत सुद्धा नाही. एवढं मोठं आयुर्वेदाकडे सामर्थ्य आहे, फक्त ते करायची देर आहे असं मला वाटतं. त्यामुळं लोकांनी अशा प्रकारच्या कॅन्सरमध्ये जरी ॲलोपॅथी तुमची ट्रीटमेंट चालू असेल काही हरकत नाही, तुम्ही एकदा आयुर्वेदाकडे जा, जवळच्या वैद्यांच्याकडे जा आणि त्यांना भेटा. ते काय सांगतात ते जर जेन्युइन असतील ते तुम्हाला स्पष्ट सांगतात की हे बाबा बरं होण्यासारखं आहे, न बरं होण्यासारखं आहे, पण आयुष्य वाढवू शकतो, त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आयुष्याची ते दोन्ही चांगली करू शकतो. म्हणजे होणाऱ्या वेदना कमी करू शकतो, होणारा त्रास कमी करू शकतो, कॉम्प्लिकेशन कमी होतात आणि काही वेळा ते बरे सुद्धा होतात. खूप उभारी देणारं तुम्ही अनुभव सांगितले की ज्यांना कॅन्सर आहे आत्ता आणि जे हा पॉडकास्ट पाहत असतील त्यांना निश्चित मनाला कुठेतरी उभारी मिळेल, दिशा सापडेल, मार्ग सापडेल. या ठिकाणी मला सांगायचं की जर तुम्हाला सरांशी संपर्क साधायचा असेल तर मित्रम आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी क्लिनिकची लिंक आणि संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर, आता कॅन्सर झाला त्यानंतर तो बरा झाला किंवा ट्रीटमेंट चालू आहे आणि बरा झाल्यानंतर सुद्धा काही कॉम्प्लिकेशन दिसतात का आणि असतील तर कोणते असतात? हां, कॅन्सर म्हणजे प्रत्येक वेळा पेशंट कॅन्सरनंच जाईल असं नाही आहे बरं का. म्हणजे लोकांचा गैरसमज आहे की नुसतं फक्त कॅन्सरनंच माणूस जातो. तर कॅन्सरमुळं जे उपद्रव होतात, कॉम्प्लिकेशन होतात, त्याच्यामुळं बऱ्याच वेळा रुग्ण जाताना दिसतो. म्हणजे काही वेळा उपचारातनंच म्हणजे किमोथेरपी चालू आहे त्याच्यामुळे रिनल फेल्युअर, लिव्हर फेल्युअर काहीतरी झालं आहे आणि त्याच्यामुळे गेलेली उदाहरणं आढळतात. काही वेळा रुग्णांना त्याच्या अवयवावर प्रेशर आल्यामुळं, जसं मी म्हणलं की मेंदूमध्ये गाठ आहे, ती गाठ वाढायला लागली, त्याचं प्रेशर मेंदूवर आलं
आणि त्याच्यामुळं एखादी रक्तवाहिनी फुटून किंवा रक्तपुरवठा न होऊन अशा काही कॉम्प्लिकेशन होऊन रुग्ण जाऊ शकतो. किंवा समजा अन्ननलिकेचं आहे आणि त्याला गिळताच येत नाही आहे आणि गिळता येत नाही त्यामुळे शरीराचं पोषण थांबलंय आणि मग अवयव हळूहळू वीक होत जाऊन त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून डेथ होऊ शकते. किंवा लघवीच्या जागेवरच आहे, लघवीच पास होत नाही आणि त्यामुळं तिथं आडवणूक लघवीच झाली तर लघवी सगळी साठते किडनीमध्ये आणि त्यामुळे किडनीमध्ये हायड्रोनेफ्रोसिस होऊन किडनी खराब होऊन क्रिएटिन वाढून पेशंट जाऊ शकतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की रुग्ण त्या ह्याच्यापेक्षा आजारापेक्षा इतर गोष्टींच्या अवयवांच्या कॉम्प्लिकेशनमुळे जाऊ शकतो. तर चिकित्सा करत असताना म्हणून फक्त एकाच आजारावर लक्ष न देता काय करायला पाहिजे, त्याच्या संपूर्ण अवयवावर संपूर्ण शरीरावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि कॅन्सर हा असा आहे की कोणत्या अवयवाला झालाय, कधी होईल हे माहीत नसतं पेशंटना, किंवा तेवढं आपल्या शरीराकडं सजगपणे पेशंट बघत नाही. बऱ्याच वेळा थोडंफार काहीतरी दुखलं आणि वेदना गेली तर विसरून पण जातो. त्यामुळे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं आणि मग या स्टेजेस कुठेतरी वाढत जातात. सर, मग कॅन्सर झालाय तर त्यामध्ये एखादं डेफिनेटली की कुठला आजार आहे म्हणजे कुठला अवयव आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्यावरच असणार, पण ह्याच्यामध्ये पंचकर्म वगैरे तुम्ही करता का कॅन्सरच्या पेशंटमध्ये, की अर्ली स्टेजला आलाय किंवा नुकती सुरुवात आहे आणि पंचकर्म केलं आणि तो बरा झाला, असे काही अनुभव आहेत? कारण मुळात पंचकर्म करता का ह्याचं? हो, करता येतं. कॅन्सरमध्ये का करता येणार नाही? इतर व्याधींसाठी तसंच ह्या व्याधी सुद्धा आहे. कारण हे शेवटी टॉक्झिनच शरीरात जमलेले आहेत ना. तुमच्या शरीरामध्ये वातपित्त कमी वाढतात म्हणजे काय होतं की शरीरानं जे काही आहार घेतलाय त्याच्यावर जी प्रक्रिया झाली, ती प्रक्रिया झाल्यानंतर जो डेब्रिज म्हणजे जे खराब माल आहे तो शरीरात बाहेर पडायला पाहिजे, तो न पडता साठून राहिलाय म्हणजे तुमचे टॉक्झिन्स. तर ते टॉक्झिन नष्ट व्हावेत म्हणून जसं औषध आहेत तसंच पंचकर्म सुद्धा आहे. वमन म्हणजे उलटीनं दोष बाहेर काढणं, विरेचन म्हणजे पोटात औषध देऊन जुलाब करून घेणं, बस्ती म्हणजे संडाच्या मार्गानं इनिमा दिल्यासारखं औषधं देऊन त्यातनं संडास मार्गे बाहेर काढणं, नस्य, शिरोधारा, रक्तमोक्षण हे सगळे शरीरातनं बाहेर टाकण्याचे मार्ग आहेत की त्या अवयवातनं ते डेब्रिज सगळं बाहेर काढणं. त्यामुळे असे पंचकर्म केलेच जातात. आता हे असायटिसचं मी जे पेशंट सांगितलं, काही वेळा त्यांना विरेचन सुद्धा करावं लागतं. तर विरेचनाचा खूप चांगला, कारण त्यांना नित्य विरेचन सांगितलं. त्या पेशंटला तर रोज पाणी बाहेर काढण्यासाठी सतत जुलाब करून त्यांचे वारंवार घ्यायचे आहेत. त्यामुळं तो सुद्धा चांगला पर्याय आहे की आपल्याला पंचकर्म केलं तर लवकर रिझल्ट मिळतात. त्यामुळे असे पंचकर्म नेहमी चालू असतात. सरांनी आज कॅन्सरबद्दल आणि मूळ कॅन्सरची लक्षणं काय असतात, अवयव तुमचा कोणताही इन्व्हॉल्व असून दे, पण वजन कमी होणं, भूक मंदावणं, या ज्या गोष्टी आहेत ही लक्षणं आपल्याला बऱ्याच वेळा साधी वाटतात, पण रुग्णांनी सुद्धा सजगपणे त्याकडे बघणं, जंक फूडचं प्रमाण हल्ली वाढते ते टाळणं, त्यानंतर केमिकलयुक्त आहार विहार न करणं, तंबाखू टाळणं, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. या जर तुम्ही टाळल्या आणि स्वतःच्या आयुष्याकडं शक्यतो जेवढं हेल्दी आहे ते कसं करता येईल, आपलं दिनक्रम, आपला आहार विहार किती चांगला आपल्याला स्वतःहून ठेवता येईल याकडे जर बघितलं तर हा कॅन्सर किंवा कॅन्सर नावाची जी भीती आहे आणि कॅन्सर नावाचा जो आजार आहे हा आपल्यापासून आपण दूर ठेवू शकतो. सर, तुम्ही आजच्या या पॉडकास्टला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि मला व्ह्युअर्सना सांगायचे की यापूर्वी सुद्धा आपण अनेक विषय घेऊन या चॅनलवर आलेलो आहे. त्याच्यामध्ये डेंटल इम्प्लांट आहे, दाट किडनी आहे, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, डायबेटीस यासारख्या अनेक विषयांवर आपले पॉडकास्ट झालेले आहेत. तर लगेच जाऊन ते बघा आणि आजचा हा विषय हा तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टला. धन्यवाद.